Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. मला स्वतःलाच एक चॅलेंज वाटलं की मी तो केलेला आधीचा मी सकाराम आणि आताचा काय वेगळा करतोय का. शब्द काहीच न बदलायचे. ॲज अन ॲक्टर म्हणून आपण किती समजून वाढली आहे का नाही हे जरा चेक करूया. आणि दोन प्रयोग झाले, प्रचंड लोकांना आवडले. पण अजून मला जे म्हणायचं ते मी काही प्रयोगात बहुतेक करेन असं मला वाटतं. तेंडुलकरांचं एक वाक्य होतं की कमलाकर सरांग असतील त्यांच्याबद्दल नाव घेऊनच नव्हतं, मराठी रंगभूमीवर नाटकाला ज्या पद्धतीनं भिडायला पाहिजे ते मला लंडनच्या प्रयोगात दिसलं की त्या लोकांनी सेक्स आणि व्हायलन्स हा अर्थातच स्टेजवर कोणी काही सेक्स करत नसतं किंवा खून करत नसतं, पण त्याचा जो प्रत्यय द्यायचा असतो तो मला लंडनला जास्त बरं वाटलं. म्हटलं अच्छा अजित पवार ह्या वैयक्तिक माणसाबद्दल माझं मत चांगलं, ते पण चांगलं व्हायचं काय, कारण माझी ओळख ना पाळत माझी 1-2 कामं होती जी सामाजिक होती, तरी असं बघितलं पण नाही आणि त्यानंतर वेळ पण दिला नाही. काय आहे तू, अरे वा वा हे करायचं आपल्याला, कोणी बोलवा त्यांना लगेच करून टाका, सगळ्यांना सांगितलं काम नाही. काय माणूस आहे. हे 5 वर्षात जातील येतील, पण ह्या 5 वर्षात लावलेली झाडं मात्र 100 वर्षे टिकतील ना. आता ह्याच्यासाठी मला कोणी नावं ठेवत असेल आणि कोणाला काय वाटत असेल तर त्यांना वाटण्यासाठी माझा जन्म नाही. माझा जन्म मला काय वाटते ते करण्यासाठी. तसं आता हे पूरग्रस्तांचं झालं, आमचे निर्माते म्हटले की आमचे दिल्लीचं उत्पन्न त्यांना देऊया. मी म्हटलं माझं स्वतःचं 10 प्रयोगाचं तिकडं द्या. आणि लगेच आम्ही काल उतरलो दिल्लीतनं, रात्री आलो, आज सकाळी जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटलो, चेक दिला. याच्या पुढे अजून काय करता येईल ते पाहूया. हाय हॅलो नमस्कार, मी अजय परसुरे. मुंबई तकच्या माझ्या या नवीन पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहुणा वगैरे असं नको म्हणूया, आपण म्हणूया की एक हरफन मौला, मस्त मौला माणूस जो रंगभूमीवर तर असतोच, सिनेमामध्ये आपल्याला दिसतो, तसं तो आपल्याला रानावनात पण त्याच ह्याच्याने फिरताना आपल्याला दिसतो. म्हणजे तो बाहेर काही वेगळा आहे, आतमध्ये काही वेगळा आहे असं नाही आहे. हरफन मौला माणूस आहे आणि हा माणूस गेली कित्येक वर्ष आपल्याला आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधनं दिसतो आहे, आपल्याला समोर येतो आहे, आनंद देतो आहे. सामाजिक कामासाठी सुद्धा हा माणूस पुढे असतो आणि राजकारणात पण आलेला आहे माणूस, पण राजकारणाशी तितकासा संबंध नाही आहे. राजकारणाचा वापर सामाजिक कामांसाठी कसा करता येईल आणि आपल्या सह्याद्री देवराईसाठी अजून काय काय गोष्टी करता येतील यासाठी सतत हट्टी असणारा हा कलाकार म्हणजे सयाजी शिंदे. आम्ही सगळे त्याला सयादादा म्हणून ओळखतो, की आम्ही त्याला नेहमी असं म्हणतो की सयादादा एक मोठा भाऊ. तर हा असा एक मोठा भाऊ सयादादा 25 वर्षांनी जवळपास रंगभूमी 22 ते 25 वर्षांनी पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर येतोय. कारण मराठी रंगभूमीवर मराठी रंगभूमी पिच्छा सोडत नसते आणि जो कलाकार रंगभूमीवरनं पुढे आलेला असतो त्याला हे नेहमी खुणावत असतं की यार यायला पाहिजे यार परत पुन्हा. तर सखाराम बाइंडर हे नाटक तर सगळ्यांना माहितीच आहे आणि सखाराम बाइंडर नाटकात सयादादानं आधी कामही केलेलं होतं. कुठेतरी त्यालाही जाणवलं की आपल्याला परत यायला पाहिजे आणि त्याने हे नाटक आता रंगभूमीवर घेऊन आला आहे. राजधानी दिल्लीत पहिला प्रयोग झालेला आहे, दिल्ली फत्ते झाली आहे, आता तो महाराष्ट्रात आला आहे आणि आता प्रयोग करायला सुरुवात करतो आहे. सुरुवात मला नाटकापासून नाही करायची आहे, सुरुवात मला तुझी कला आणि सामाजिक बांधिलकी याची जी सांगड घातली आहेस त्यापासून करायची आहे. कारण की हे नाटकाची तालीम सुरू होती आणि नाटकाच्या सगळ्या प्रोसेस सुरू असतानाच महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पूर आला आणि तुझ्यातला कलाकार किंवा तुझ्यातला माणूस कधी स्वस्त बसत नाही. तू पहिला पोचतोस तिथे सयादादा की आपल्याला मदत करायला पाहिजे किंवा तू नसलास कुठे शूटिंगला असलास तुझ्या माणसांतर्फे तू काहीतरी करत असतो. हे तुला का जाणवलं की आपले पुढचे 10 प्रयोग असतील त्याचं सगळं मानधन आपण पूरग्रस्तांना दिलं पाहिजे? तुझी बांधिलकी तर आहेच, पण हा विचार कधी आला तुझ्या डोक्यात? मला आधी वाटतं की
आम्ही पहिल्यांदा नाटकात काम करायचं ठरलं होतं तेच की लोकांचे प्रश्न लोकांसमोर मांडण्यासाठी म्हणून आपल्याला जायचं होतं. मनोरंजनातला अंजन हा भागच त्याचा महत्त्वाचा होता. पण समजा पोस्टर नाटक मी करत होतो तर बँकेचा युनियनचा प्रॉब्लेम होता, तर नाटक करणं काही बँकेचा रिअल युनियन प्रॉब्लेम सोडवणं. अशा वेळेला मी म्हटलं की बँकेतल्या युनियनचं काम जास्त करणं महत्त्वाचं आहे, विचार तिथून घेऊया आपण. तसं मला आठवतं की मी विजय मेहतांचं कुठल्या तरी नाटकाचं सिलेक्शन होतं नागमंडल NCPला, आणि त्यावेळेला तिलारीचा भूकंप झाला होता. आणि वरळीला माझा छोट्या म्हणून मित्र आहे, नगरसेवक झाला तर तो म्हटलं होता की आपल्याला ना तिकडच्या लोकांना भूकंप झाला आणि तिकडे कपडे गोळा करून पाठवायचे. तर आम्ही दिवसभर त्या वरळीत उभं राहून एक ट्रकभर कपडे गोळा करून ती पाठवली. मी गेलोच नाही सिलेक्शनला. तर मला असं वाटतं की तो प्रश्न आधी महत्त्वाचा सोडवला पाहिजे, मांडणं किती त्यापेक्षा कृती आधी महत्त्वाची. मला वाटते की ते एक झुंजवारीचा विचार केला होता तेव्हा पण असा प्रश्न होता की त्याच्यामध्ये की तुम्ही सगळे प्रश्न सोडवायची बोलू नका, तुम्ही एक तरी प्रश्न सोडवा आणि स्वतःपासून सुरुवात करा. तर मी नेहमी म्हणतो आपल्यापासून आपण सुरुवात करूया. तसं आता हे पूरग्रस्तांचं झालं, आमचे निर्माते म्हटले की आमचे दिल्लीचं उत्पन्न त्यांना देऊया. मी म्हटलं माझं स्वतःचं 10 प्रयोगाचं तिकडं द्या. आणि लगेच आम्ही काल उतरलो दिल्लीतनं, रात्री आलो, आज सकाळी जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटलो, चेक दिला, याच्या पुढे अजून काय करता येईल ते पाहूया म्हटलं. हेच तर तुझं मोठेपण आहे ना, की तू कुणाला कळू देत नाहीस पण तू पोचतोस त्या ह्याच्यापर्यंत. एक तुझी आतली सामाजिक बांधिलकी असते की तुला ते करायचं असतं साहेब. पण आता बॅक टू सखाराम बाइंडर. पण सखाराम बाइंडर हे तू करणारच होतास कधी ना कधीतरी, हे आमच्यासारख्या लोकांना माहितीच होतं, जे आम्ही तुला ओळखतो, आम्ही तुझ्या सोबत कधी कधी बोलत असतो. पण कमाल काय आहे बघ ना, की ज्या नाटकावरती इतकी अमाप टीका झाली, जे नाटक बंद पाडलं गेलं, ते नाटक यावं यासाठी 25 वर्षानंतर तीच पुढची पिढी, ज्यांनी टीका केली असेल त्यांचीच पुढची पिढी, आज तीच तरुण पिढी दिल्लीला गर्दी करते, दिल्लीसारख्या ठिकाणी तीच तरुण पिढी गर्दी करते. तेव्हा आपल्यालाच असं वाटतं की अरे का मग टीका करत होतात तुम्ही, ह्या नाटकावर टीका का करत होतात. म्हणजे प्रश्न तेच आहेत, काही थोड्याफार फरकानं त्या काळात ते नाटक जरी आलं असलं, प्रश्न तेच आहेत, परिस्थिती तीच आहे, थोडी बहुत बदलली असेल पण परिस्थिती तीच आहे. आज ही कमाल वाटते का की ह्या नाटक यावं ह्यासाठी लोक इतके तडपत आहेत की नाही 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 यायला पाहिजे, सखाराम बाइंडर कधी करणार सयाजी शिंदे तुम्ही, असं तुझ्या अनेक वर्षात झालं असेल. हा विरोधाभास तुला जाणवला नाही हे परत नाटक करताना? आणि त्यावेळेला कसं होतं की मनुष्य जातीचा स्वभाव आणि त्याचा बुरखा याच्या संदर्भात ते नाटक आहे. मनुष्य जातीच्या विवाह संस्था ज्या आहेत त्याच्याबद्दल, आणि माणूस म्हणून त्याचा आत बाहेरचा माणूस कसा असतो, म्हणजे संधी वाचून शाबूत असणारे सगळे असतात. संधी मिळाली तर ते पण तसे कृत्य करायला टाकतात, दुसऱ्याने केलं तर वाईट म्हणणार आहे. तर हा जो बुरखा पाडण्याचा मुळात काय, मी ह्या 20 वर्षात नाटक करायचा कधीच प्लॅन केला नव्हता, कारण मला एवढे कष्ट, एवढा वेळ, एवढं शक्य नव्हतं. मनाने नाकारलं होतं ते. पण मी केलेलं पहिलं प्रिया तेंडुलकर, लालन सारंग, त्यानंतर सोनाली कुलकर्णी, चिन्मय सुमित, संदेश कुलकर्णी, दुसरी टीम, आता परत तिसरी टीम अभिजित झुंजारराव. तर मी का करावं, म्हणजे मंगेश सातपुते माझ्या नाटक घेऊन आला. म्हटलं काय ते विषय करू आता, असा वकील असतो आणि तो असा वागला, काय तो विषय करू आता. मग राहुल भंडारी म्हणाले, मग परमानंद पेडणेकर म्हणाले, मला काय कळत नव्हतं. पण निखिल जाधव हा असा माझ्या, म्हणजे उदय सावंत मला म्हणाले ते आपल्याला नाटक करायचं. पण निखिल जाधव आला सातारला, इकडे तिकडे इच्छाच पुरवला त्याने, आणि म्हटलं वाचा तुम्ही एकदा फक्त. म्हणजे तू तरीही नाहीच म्हणत होतास? नाहीच, एक 5-6 महिने तर गेलेच. नाही रे, मला का त्रास देतोस ह्या वयात, परत एवढी एनर्जी देणं, एवढं सगळं करणं, आता शांत राहूया, किती आयुष्यात काम करायचं आहे. त्यापेक्षा आता झाडं, माणसं आणि टिकणारी झाडं लावणं, ती किती आवडला तर एखादा दुसरा सिनेमा करणं, असं ठरलं. तर मी सातारला जाऊन राहायचं. हा सातारला आला पहाटे 8 वाजता सकाळी, आणि मी तेंडुलकर तो ब्लर आहे ना मागचा तो वाचला, आणि परत त्यांची एक मुलाखत बघितली, आणि मला वाटलं की यार त्यावेळेला मी एवढा समजदार नव्हतो, आणि हे सगळं मी त्यातून त्या तिडकीनं मांडलं नव्हतं. परत एकदा बघूया आपण हे करायचं. आणि मग मला स्वतःलाच एक चॅलेंज वाटलं की मी तो केलेला आधीचा मी सखाराम आणि आताचा काय वेगळा करतोय का, शब्द काहीच न बदलायचे, ॲज ॲक्टर म्हणून आपण किती समजूत वाढली आहे का नाही हे जरा चेक करूया. आणि दोन प्रयोग झाले, प्रचंड लोकांना आवडले.
पण अजून मला जे म्हणायचं ते मी काही प्रयोगात बहुतेक करेन असं मला वाटतंय. अजून काय भयंकर अवघड आहे ते. म्हणजे तसा तो खूप विचारवंत तेंडुलकरांनी मांडलेला, आणि तरी त्याला फाटक्या जोड्याची किंमत का असेना, आणि तरी तो प्रवाहाविरुद्ध बोलणारा, अख्ख्या समाजाला मनुष्य जातीच्या विरोधात काहीतरी बोलणारा असा तो माणूस उभा करायचा आहे. तर त्याचा अजून बॅलन्स नाही सापडत आहे की एकदम फाटका माणूस आणि एकदम भारी काहीतरी बोलतोय. एकतर भारी तरी वाटू शकतो किंवा खालचा तरी वाटू शकतो. त्याच्यामध्ये जाण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यावेळेला इतका केला नव्हता, त्यावेळेला जास्त करेन असं वाटतं. पण तो काळ पण तसा होता ना, कारण की दिग्दर्शक कमलाकर सारंग, तू काय त्यांना सांगणार की मी असं करू, मी तसं करू. शेवटी आपण पण तेव्हा तरुण तू एक उभरता कलाकार होतास, इतका दिग्गज माणूस आपल्याला सांगतोय, ह्याच्यातच खूप होतं बाबा असं मुवमेंट कर, अशी मुवमेंट कर. पण या 25 वर्षानंतर जेव्हा हे नाटक उभारायला लागलं, तुम्ही रिहर्सलला सुरुवात केली असेल, कल्याणमधला एक प्रायोगिक रंगभूमीवरनं चांगलं नाटक करणारा अभिजित झुंजारराव, इतकी वर्ष तो प्रायोगिक नाटकं करतोय, आम्ही सगळी बघतोय ती त्याची नाटकं. अशा नवीन दिग्दर्शकावर, ज्याचं व्यावसायिक हे पहिलं नाटक आहे, त्याच्यावर विश्वास ठेवायचा कसा वाटला? कारण की तू पण या प्रोसेसमधनं जात होतास दादा, की अरे मला अजून समजून घ्यायचं आहे, अजून समजून घ्यायचं आहे. अशा वेळेला तुला एक अनुभवी दिग्दर्शक वाटला नाही घ्यावासा, ह्याच्यावर अभिजितवर एवढा विश्वास का ठेवा? नाही, ॲक्च्युली पहिलं अजित भुरे करणार होते. म्हणजे मी अजित भुरेला फोन केला होता की मला जेव्हा नाटक ऑफर दिलं, अजित अरे काय रे, नाटकासाठी मला अशी ऑफर येते यार, मला नाही करायचं, हे कसं, तुला काय वाटतं वगैरे मला जरा सांग. तर म्हटलं अरे तू काळजी करू नकोस, मी करेन डिरेक्ट वगैरे. मग आमचं सगळं झालं वगैरे. मग नंतर निर्मात्याचं त्यांच्यात काही कम्युनिकेशन गॅप राहिला. मग अभिजित झुंजाररावचा असा काहीतरी योगायोगाने फोन झाला. मला ॲक्च्युली ना लेडी डिरेक्टर पाहिजे होते, आणि ती कोण असावी, काय असावी वगैरे. मला वाटतं मुक्ता बोरवेला पण विचारायचा प्लॅन झाला होता. ते काहीतरी नाही सांगितलं किंवा काय मला माहीत नाही, काहीतरी घडलं. पण मी म्हणलं होतं बघा, असं जर असं विजया मेहता टाईप कोणी आत्ता कोणी करतं, मला इकडं काय माहीत नव्हतं. मला वाटतं आणि त्या दातेला पण विचारलं होतं वाटतं, काहीतरी त्यांनी काही नाही सांगितलं. आणि अभिजित झुंजाररावचा फोन झाला आणि तो हो म्हणाला. तर तो जस्ट टचमध्ये असायचा माझ्या, की माझं इकडं असं एक्सपेरिमेंट नाटक झालं, तुम्ही काहीतरी बाईट द्या, अशा टाईपचं होतं. मी त्याची एक एकांक्या बघितली होती आणि तो गांभीर्यानं करतो असं वाटलं. तेंडुलकरांचं एक वाक्य होतं की कमलाकर सारंग असतील, त्यांच्याबद्दल नाव घेऊनच नव्हतं, मराठी रंगभूमीवर नाटकाला ज्या पद्धतीनं भिडायला पाहिजे ते मला लंडनच्या प्रयोगात दिसलं. की त्या लोकांनी सेक्स आणि व्हायलन्स हा, अर्थातच स्टेजवर कोणी काही सेक्स करत नसतं किंवा खून करत नसतं, पण त्याचा जो प्रत्यय द्यायचा असतो तो मला लंडनला जास्त बरं वाटला. म्हटलं अच्छा, आमच्याकडं पण आपण जास्त देण्याचा प्रयत्न करू, जवळ जाण्याचा प्रयत्न करू असं एक वाटलं. आणि अभिजित झुंजाररावशी बोललो, आणि सुदैवानं नेहा जोशी आणि अनुष्का विश्वास या 2 मुली इतक्या चांगल्या मिळाल्या. कारण पहिल्या दिग्दर्शकांनी श्लील असलेले त्याचे जे आपले जे नीतिसंकल्पना आहेत त्याच्यापर्यंत हात घातला नव्हता असं आपल्याला लक्षात येतं. की ते एका लिमिटनंतर त्याला नाही महत्त्व दिलं. तर ती प्रेक्षकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करूया सगळ्या बाजूनं, कारण लेखकाला म्हणायचं आहे तिथं फार स्वच्छ म्हणायचं आहे. पण हीच तर ताकद असावी का, म्हणजे जयवंत दळवी असतील, विजय तेंडुलकर असतील, ही की पुरुष परत येतं, पुरुष लोकांना भावतं, सखाराम बंडर परत येतं आहे, परत लोकांना भावतं आहे. अनेक बाकीची नाटकं आहेत की ती त्या काळातली नाटकं होती, त्या काळातला विषय होता. पण ही इतकी अजरामर नाटकं आहेत की अजूनही असं वाटत नाही की अरे अरे काय, कशाला हा जुनं नाटक करतोय, हा कुठे प्रश्न राहिला आहे आता. हीच मोठी गंमत आहे का की तेंडुलकरांच्या लेखणीतनं असं जाणवतं की त्यांना हे वाटतं की हे काळात चालूच राहणार. प्रेक्षक तुला वाटला बदलल्यासारखा, की म्हणजे जे काही 2 प्रयोग झाले त्याच्यात जो काही प्रेक्षक तुला भेटायला आला असेल नंतर, तुला वाटलं प्रेक्षक बदललाय, जो टीकाकार प्रेक्षक होता, जो टोकदारपणे टीका करायचा त्या काळामध्ये, तेव्हाचे समीक्षक पण तेवढे मोठे होते की त्यांची लेखणी तेवढी मोठी होती, पण प्रेक्षक बदलला असं तुला जाणवलं? नाही, जर नीती संकल्पनांना त्यावेळेला कदाचित एवढं करू दिलं नसतं, कदाचित जास्त लिखाणात, साधं लिखाणात, म्हणजे लालन सारंग स्टेजवर साडी बदलतात ह्याचंच केवढा गाजावाजा झाला होता तेव्हा. म्हणजे म्हणून नाटक वाईट, काय तर बाई स्टेजवर साडी बदलते, तर ती वाक्य तेवढी लिव्ह काय ते रिलेशनशिप काय म्हणतात त्याला, लिव्ह इन रिलेशनशिप, आणि तो घरी आणूनच ठेवतो बाईला म्हणून असं कसं त्या काळात दरवेळेला बाई बदलतो, तर
त्या संदर्भातल्या गोष्टी तोच बुरखा परत बुरखा त्यांना घरी जाऊन तेच करणार, पण प्रत्यक्षात तसं नाही करणार. म्हणजे त्या बुरख्यांना सतत फाडण्याचा, आपण आपल्याशी खरं वागण्याचा मुद्दा आहे असं ते सतत सकाराम म्हणतो की आत बाहेर आपलं काय नसतं. मला नेहमी हा प्रश्न पडतोय, तुझ्या बोलण्यातनं पण दादा जाणवतोय की तुझ्यासारखा इतका मोठा नट, तुझ्यासारखा इतका ताकदीचा नट जो आम्हाला माहिती आहे की तुझ्या त्या भूमिकांमधनं कळलाय, तो माणूस लहान मुलासारखं म्हणतोय की मला नाही कळलं रे अजून सखाराम बाइंडर, मला अजून नाही कळलं, मी तेवढा नाही पोचवला रे. हे काय आहे? म्हणजे हे कसलं शिक्षण आहे तुझं की मला त्या काळात तो एवढा नसेल कळला, मला अजूनही तो कळला नाही आहे, मला अजूनही तो पोचवता आलेला नाही, म्हणजे काय? म्हणजे तुझ्यासारखा इतका मोठा नट असं बोलतो तेव्हा आम्हाला एक विचार करावा वाटतो की अरे हा का असं का म्हणतोय. एकदम मला ना कधी प्रश्नच पडतो नेहमी की मोठा काय असतो माणूस. मला असं वाटतं की माणूस जेवतो, झोपतो, उठतो, श्वास घेतो, तो दररोजची आयुष्यभर तो जगतो, याच्या पलीकडे मोठा काय होतो? मोठा काय होत नसतं. डे बाय डे आपण समृद्ध होणं महत्त्वाचं आहे, डे बाय डे नवीन नवीन शिकणं महत्त्वाचं आहे, आणि ते शिकत असतो. कदाचित चांगलं शिकलेलं जात असतं, परत नवीन येत असतं. असं नाही की म्हणजे निळू फुले नेहमी म्हणायचे की भीमसेन जोशी आता स्वर लागत नाही म्हणतो माझा. अरे इतके स्वर लागून झाले तुझे, आता वयानुसार काय बदल होतात, पण नवीन शिकणं राहतच ना, ती मनाची एक भूक असते. आता मोठा मी काय तसं म्हणत नाही. मला एवढं माहिती आहे की हे जे मला त्यावेळेला भावलेला सखाराम बाइंडर ना, आत्ता जो भावतोय तो सखाराम बाइंडर, आणि जो मला असा मांडायचा आहे की एकदम अजून जमत नाही. मी आता 2 प्रयोग करतोय, गेली 6 वर्ष रिहर्सल करतोय त्याची. आता मी करतोय, आज मी गाडीत जाताना विचार करत होतो की त्याला ना अशा मुवमेंट द्यायच्या ना की तो असं वाटलं पाहिजे काय फटीचर आहे हे, अरे पण बोलतोय काय भारी अरे, आणि तो बाहेरचा असलेल तो, आत असलेल तो व्यक्तिमत्व पकडणं, ते लिखाणात इतकं काही डेप्थ अशी वाटते की नाही रे खूप आहे अजून. म्हणजे सखारामचा पण चेहरा फाडला ना तेंडुलकरांनी. तो काय चेहरा दाखवतो की मी याव तो, आणि तो ढासळत जाणारा. म्हणजे पहिल्या प्रवेशातला सखारामन 18व्या प्रवेशातला सखाराम, त्याचं जे हळूहळू ढासळत नीतिमत्ता त्याची जाते, आणि तो स्वतः पण ढासळतो. आणि अधपतन मनुष्य जातीचंच कसं होतं, बाकीचे कॅरेक्टर पण कशी ढासळत जातात, हे असं समोरासमोर दाखवणं लोकांना, हे करणं 2-2.5 तासात, हे केवढं चॅलेंज आहे ना. दर प्रवेशाला बदलत जायचं आहे. लोकांचं कसं असतं, प्रेक्षक हा इतका प्रेम करणारा असतो कलाकारावरती की अरे सयाजी शिंदे ना करून टाकेल, एक मस्त करेल, अरे लिलया करतो रे तो. पण स्वतः सयाजी शिंदे काय विचार करत होता 25 वर्षांचा, थिएटर तर पायरी चढलेलो नाही आहे, नाटक बघायला गेलो असेल पण लाईव्ह ऑडियन्स समोर काम नाही केलं आहे, 25 वर्ष 20 वर्ष काम नाही केलेलं आहे. एक पोटात गोळा होता की तू ठरवलं होतंस की नाही मी सगळं व्यवस्थित झाल्याशिवाय उतरणार नाही. काय म्हणजे तेव्हाचे काय डोक्यात काय चालू होतं? नाही, अट्टी मी खूप तालमी करत होतो आम्ही, आम्हाला जेवढ्या रंगीत तालमी जेवढ्या मिळायला पाहिजे ते तेवढ्या नव्हत्या मिळाल्या, पण इनफ मिळाल्या होत्या थिएटर बुक करून. पण एक आदल्या दिवसापर्यंत वाटत होतं की काय मी घेतलेलं डिसिजन बरोबर आहे का, इतक्या वर्षांनी परत आता ही सवय गेली आहे काय गेले मी. पण काय माहिती नाही, दिल्लीच्या प्रयोगाच्या दुपारी ना मी एकदम कूलच झालो. मला काय ना भीती नाही, तोपर्यंत टेन्शन होतं. आणि संध्याकाळी 6च्या मध्ये मला वाटतं दुपारी मी एक जेवलो आणि झोपल्यानंतर असं झालं ना, नो टेन्शन, शांतजवळ ठरल्याप्रमाणे करू. होतं ना की अचानक माणसं समोर येणार आहेत, अचानक काय डिस्टर्ब झालं, अचानक कुठं इकडं गेलं वगैरे. म्हटलं काही लक्ष द्यायचं नाही, आपलं काम भलं आपण भलं, हा जो आपला स्वभाव आहे, चला आपण रोलप्रमाणे जे रोलमध्ये आपल्याला करायला ठरलं तेवढंच करूया. आणि एकदम कूल झालं मी, असा स्मूथ प्रयोग झाला. मग मध्ये लाफ्टर, मग टाळ्या, असं लोकांचं यायला लागलं, हे नवीन होतं. दुसऱ्या प्रयोगात तर भरपूरच प्रयोग प्रेक्षकांचा रिस्पॉन्स, एंट्रीलाच टाळ्या सगळे वाजवतात, असं वाटतं आपल्यावर प्रेम करणारे किती लोक आहेत. मग नंतर मधल्या जागांना त्यांच्या हसणं, टाळ्या देणं, अरे बापरे, हे म्हटलं हे आपली जबाबदारी आहे, आपण छान करूया. आणि मग को आर्टिस्ट आम्ही डे बाय डे त्याच्यावर लगेच रात्री बसून परत विचार करून, आता उद्या आम्ही 10 तारखेचा प्रयोग तरी 9 तारखेला परत बसतोय, जमतोय, परत काय करता येईल. आणि 25 प्रयोगापर्यंत तरी करेन. नाना पाटेकर सरांचे विशेष आभार की त्यांनी एक सपोर्ट केला की चांगलं करशील तू. त्यांची अनाऊन्समेंट त्यांच्या हस्ते घेतली, त्यांच्या आवाजात घेतली, मुक्ता बर्वेच्या आवाजात घेतली आहे. तर ही म्हणली तू चांगलं करशील आणि तुम्ही शोधा, मनापासून करताय, छान वाटलं.
आम्ही कलाकार नसल्यामुळे ना आम्हाला ती रंगभूमीवरची फिलिंग नाही माहिती. पण ते काय असतं रे, आणि सयाजी शिंदे आणि समोर आलेली टाळी, ह्याच्यात काय तुम्हाला ती फिलिंग असते? म्हणजे काय होतं, तुम्ही राजा माणूस होऊन जाता तेव्हा? म्हणजे ती कलाकार नेहमी असं म्हणतो ना की टाळी आली की मला काय अंगात संचारतं कळत नाही. तुमच्यासाठी कलाकार म्हणून ती काय फिलिंग असतं? एक तर कॉन्फिडन्स लेवल जरा भारी होते. दुसरी गोष्ट, टाळ्या येणं हे आनंदाची गोष्ट आहे. पण मी जुलवा नाटक करताना इथं टाळ्या नाही आल्या पाहिजेत, इथं लाफ्टर नाही आला पाहिजेत, म्हणून मी 20-25 प्रयोग ट्राय करत होतो की हे त्या हिजड्याचं दुःख म्हणतोय त्याची अतिशय जळती जखम मी मांडतोय, त्याला कसं काय टाळ्या येत आहेत, तिथं का लाफ्टर येतोय. तर तो लाफ्टर नंतर लक्षात येतं की नाही, हे समाजात ह्या गोष्टीसाठी अशाच प्रतिक्रिया तयार झालेल्या आहेत. त्यामुळे कधीकधी NCPAच्या प्रयोगात मला आठवतं आहे, एका बाजूला अर्धे प्रेक्षक असं करायचे आणि अर्धे प्रेक्षक करून टाळ्या वाजवायचे. असं करायचं की समाजामध्ये हे स्तर आहेतच. पण मला आठवतं आहे महाभजन 13ची माझी एक्झिट झाली होती आणि टाळ्यांचा कडकडाट आला होता. असं जिंकल्याचं एक फिलिंग असतंच ना, म्हणजे आवडल्याचं फिलिंग असतं. काही किंवा वर्णन करता येत नाही, पण आपण करतोय ते बरोबर चाललं आहे आणि काय असं शब्दात सांगता येईल असं होतं. 1972 साली नाटक आलं असेल तेव्हा तर मला असं वाटतं की तू फारच लहान असेल, म्हणजे नाटक काय हे पण माहिती नसेल कदाचित, नाटकात येण्याचा संबंधच नव्हता. पण जेव्हा सखाराम बाइंडरबद्दल विचारणा झाली असेल, काय तू करणार त्या नवीन संचात तू करणार काम असं जेव्हा ठरलं, तेव्हा निळूभाऊंशी ओळख होती का? निळूभाऊंशी कधी बोललं झालं होतं की सर मी करतोय हे नाटक, किंवा काही म्हणजे आपण एकदम मोठा कलाकार म्हणून कसं करू, काय करू, तुमच्याकडून काही सांगितलं होतं त्यांनी? योगायोग असा की मी लहानपणापासून निळूभाऊंना बघूनच आम्ही मोठे झालो त्या वयातच. म्हणजे आम्हाला सुनील कुलकर्णी होते, ते सगळं शिकवत होते आणि ते म्हणायचे चला आता आपण सामना बघूया, चला आपण सिंहासन बघूया, आणि मग त्याच्यावरती चर्चा, आणि मग काय निळू फुलेंचं एज काय आहे आता मला बघा नाही, किंवा एक आविर्भाव घेणं नाही, न आविर्भावाचं काम कसं करतात, आणि मग आम्ही पण स्टडी करत होतो. योगायोग असं झाला की ते कुठला जब्बार पटेलांचा सिनेमा तो विदूषक एक होता विदूषक, त्याच्यामध्ये निळूभाऊ होते आणि त्याच्यामध्ये मला पण एक छोट्याशा रोलसाठी घेतलं होतं. आणि असंच मला निळूभाऊ तिकडे होते आणि असंच 15 दिवस तर नुसतंच बसून होतो मी, आणि नुसतेच आम्ही त्यांच्यावर गप्पा मारत. पण निळूभाऊ मला आठवते की 2 फुल 4 हाफच्या सिनेमाला जायचं होतं आणि त्याने मला विचारलं होतं गप्पा मारूया का संध्याकाळी. म्हटलं हो. तर संध्याकाळी ते त्यानं परत बोलवणं आलं की अरे 2 फुल 4 हाफचाच प्रीमियर येता. मग म्हटले नाही मी आज ते सयाजी शिंदे मित्र आहेत त्यांच्याबरोबर जरा गप्पा मारायचं ठरलं आहे, त्यामुळे मी काय आज येत नाही. म्हटलं बापरे, एवढी आपल्याला व्हॅल्यू आहे, असं इतकं ते सहज सिनेमाचा प्रीमियर टाळून ते आपल्याशी बोलायला बसलेत. आणि आम्ही जेव्हा काम करायचं, भाऊ कसं करायचं, भाऊ म्हणायचं काही करायचं नाही, आपलं आहे ते बोलायचं, ते त्यांचं ते करत राहतील, आपण काही लक्ष द्यायचं नाही. आणि सायमल्टेनियसली मी पण भरत मुनींचे नाट्यशास्त्र, स्तानिस्लावस्की, अभिनेत ते सगळं वाचत होतं. आणि हे नाटक महाड जसं त्या काळात मी आमच्या घरात करत होतो, विचारल्यानंतर भाऊ समोरच होते. भाऊंना म्हटलं मला असं ऑफर झाले, पण मी नाही सांगतो म्हणलं, कारण मला हे जमणार नाही, कारण तुम्ही इतकं मोठं करून ठेवलं आहे ते परत करणं हे कसं एका नाटकाचं इम्प्रेशन असतं, सगळं असतं नाटक मोठं. भाऊ म्हणाले काय असं आहे जी सखारामचा रोल करणाऱ्या नटाला स्वतःचा एक बाज असला पाहिजे, तसा तुला स्वतःचा एक बाज आहे, तो सातारकडचा आहे, त्यामुळे त्या रोलला जाईल बरोबर, तू तो कर. आता भाऊंनी पण सांगितलं कमलाकर त्याच्यातला तो जो माणूस आहे तो ऍक्च्युअल साताऱ्यातलाच आहे, वाईचा होता. वाईचा तो त्यांना कुठे एस टी स्टँडवर भेटला आणि तिथं बोलताना त्यांना ते क्लिक झालं आणि मग त्यांनी ते नाटक लिहायचं केलं आणि असं झालं. असं योगायोगानं परत तेंडुलकरने मी CD केली तेव्हा त्याचं उद्घाटन केलं, तेव्हा तेंडुलकरने एकदा मला फोन करून सांगितलं अरे माझा सखाराम मला भेटला. हां, आणि तेव्हा ते म्हटले होते की तुम्ही प्रयोग करा. त्याला पण 20 वर्ष झाली, कारण मी नाटकातली जी अर्थकारण आहे ना त्याच्यातनं मी कधी 20 वर्ष नाटक करून कधी टॅक्सीनं जाऊ शकलो नव्हतं रे. हां, नाईटवर तर नाईट मग ते पळत जा, ठाण्याला उतरा, तिथून चालत गडकरीला जा, NCPAला चर्चगेटला उतरा, NCPAला चालत जा आणि मग काम पण करा, असे ते दिवस.
त्यामुळे सिनेमात गेल्यानंतर एक होतं ना की सेटल होऊया, घर घेऊया, ते करूया, ते करूया, त्या सगळं. पण ते सगळं झालं तर सिनेमाचं पण मग म्हणजे सुदैवानं किती दरवर्षी 10-12 चित्रपट वगैरे आपले जेवढं काय अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा सगळं खूप झालं. पण नाटक नव्हतं करायचं माझ्या. मग झाडांचं नाद लागलं मला. मग झाडाचं वाटलं की हे करेक्ट आता शेवटचं आपल्याला सापडले जगण्यातलं की हेच करायचं आपल्याला आयुष्यात. पण कधीतरी मिळाल्या गोष्टी तर एखाद्या सिनेमा किंवा असं करा. त्यात हे नाटकाचं ठरलं आणि मग तो जो काही तेंडुलकरांच्या मुलाखतीनं असं वाटलं की नाही भिडायला पाहिजे, करायला पाहिजे. आणि नवीन संचात नवीन पिढी सगळं नाटकाचं ती भट्टी जमली आणि आता होतील प्रयोग. कारण लगेच म्हणजे अमेरिकेवरनं लंडनवरनं सांगितले आहे मला 5-7 शो पाहिजे, दुबईला म्हणतात आम्हाला पाहिजे, ऑस्ट्रेलियाचा काल फोन आला की आमच्याकडे करायचं आहे, मग कोल्हापूरचा, सांगलीचा, असं म्हणजे इतकी लोक त्या सखाराम बँडर बघण्यासाठी वाट पाहत आहेत. हे ऐकून असं वाटलं अरे यार आपण लक्ष देत नव्हतं पण ही खरी भूक आहे. आणि मराठी माणसाचे कौतुक खूप आहे रे भारतात, जगात. तो नाटकावर एवढं प्रेम करतो ना, बापरे. लाईव्ह त्यांना बघायचं असतं. तू विषय काढलास म्हणून, पण तू इतका शांत का झाला? म्हणजे तू साऊथ सारखी इतकी वर्ष साऊथ मुंबई मध्येच मराठी सिनेमा, मध्येच हे प्रमोशन ते प्रमोशन, तू सिनेमा करणं मुद्दामून कमी केलंयस? तुला शांतता हवी आहे की नाही आता करायचं तर फार ठराविक करायचं? इतकं शांत झालं, इतकी धावपळ करणारा सह्या दादा आम्ही बघितलंय की नेहमी फोन केला की या एअरपोर्टवर आहे, त्या एअरपोर्टवर आहे, इकडे आहे, तिकडे. तू स्वतः ठरवून हे केलंयस की नाही आता नको करूया, जास्त नको करूया? म्हणजे मला असं वाटलं की समजा 5-6 वर्षापूर्वीपासून मला ते डिरेक्टर बोलायला लागला ना की ह्याचा विषय काय, मला सगळंच आतलं कळायला लागतंय. मला हे करायचं, एखादा लोक फार डिरेक्टर चांगला तर असं वाटतं बरं ठीक आहे ही पण येते जातं. म्हणजे मी मनोज वाजपेयीला पण म्हटलं एकदा, काय तुला आयुष्यात किती रोल करायचे ते यार, किती म्हणजे काय होतं आयुष्यात जनरल म्हणून मी ऑब्झर्व असं केलं आहे की तुला समजा पत्रकारिता करायचं, तुझं आयुष्य गेलंच पत्रकारिता. समज कोणाला वडे विकायचं कळलं ना की तो वडेच विकत राहतो, बघता बघता आयुष्य निघून जातं. मग काहीतरी करायला पाहिजे. यातून मला तो मग आई आणि झाडाचं लागलं तेव्हा मला वाटलं की हे मला शोधायचं होतं बहुतेक. जगण्यासाठी एक ऑक्सिजन लागतं रे, जगण्यासाठी अन्न लागतं आणि एक शांतता लागते. ह्याच्या पलीकडे काय आहे आयुष्य? तर मग ते अंतिम जास्त बरं आहे म्हटलं की बाबा की झाडाखाली सगळ्यांना प्रचिती येते, आपल्याला झाडं नाहीत म्हणून प्रचिती आली. बाबा झाडं लावली पाहिजे, ते एकमेव सत्य आहे, तो एकमेव सेलिब्रिटी आहे, तो एकमेव ऑक्सिजन देणार आहे. बाकी कोणाचा सेलिब्रिटी कोण आहे? कुठला हिरो, कुठला क्रिकेटर, कुठला राजकारणी ऑक्सिजन देतो का? तो अन्न देतो का? हे झाड 200 वर्ष 7 पिढ्यांना पुरून उरतं ना. अरे आपण ते करूया, ते वाटलं. त्यामुळे असं वाटलं की शांत राहा, कसली भीती नाही, काय नाही. पण अशा काही कलाकृती आहेत, आपण कलाकार आहेत, तर ह्या ज्या आजारांवर कलाकृती आहेत, चला शांत राहता येत नाही. त्यामुळे शेवटचे 2-3 प्रश्न विचारतो की तू हे सगळे विषय काढतोस, तू सह्याद्री देवराईच्या पूर्ण प्रकल्पासाठी इतका फिरत असतोस, हिंडत असतोस, मुख्यमंत्र्यांकडे दिसतोस. लोक ना तुझ्या राजकारण देण्याविषयी फार टीका करतात. म्हणजे त्यांचं असं म्हणतात की हा माणूस चांगला आहे पण ह्याने निवडलेला पक्ष चुकीचा आहे. अशी टीका तुझ्यावरती खूप जण सोशल मीडियावरती करतात. तुझा एखादा काही लेख आला असेल, इंटरव्ह्यू आला असेल, तर त्याच्याखाली कमेंट अशाच असतात, हा माणूस चांगला आहे पण ह्याने निवडलेला पक्ष चुकीचा आहे. तुला म्हणजे त्यावेळेला असं काय जाणवलं होतं की तुला हा पक्ष, मी या पक्षात जातो, ठीक आहे तू निवडणूक नाही लढवणार, तू सक्रिय राजकारण जे रोज लोक करत असतात 24 तास असं नाही करणार, पण तुझा मूळ हेतू काय होता की ह्या पक्षात जाण्यामागचा? आता हे बघ, एक आहे की राजकारणाशिवाय आपण जगू शकत नाही आणि निवडणुकांशिवाय जगू शकत नाही, राजकारणाशिवाय जगू शकत नाही. हे काय संविधानानं जे तयार केले ती लोकशाही राज्य आपण टाळू शकत नाही. ह्याच्यापासून कुठे पळणार? मग कुठला पक्ष निवडायचा तर ती निवडीला काय हे नाही आणि त्या सिस्टीमला पण आपलं काय आपण काय करू शकत नाही. अजित पवार ह्या वैयक्तिक माणसाबद्दल माझं मत चांगलं, ते पण चांगलं व्हायचं काय, कारण माझी ओळख ना पाळत माझी 1-2 कामं होती जी सामाजिकच होती, तरी असं बघितलं पण नाही आणि त्यानंतर वेळ पण दिला नाही. काय आहे अरे वा वा हे करायचं आपल्याला, कोणी बोलव त्यांना लगेच करून टाका, सगळ्यांना सांगितलं काम झालं. म्हटलं काय माणूस आहे यार, झालं. परत एकदा घेऊन गेलं, अरे हे माझ्याकडे नसं काम, त्यांच्याकडे काम आहे, त्यांना पाठवा तिकडं, झालं संपलं. काय माणूस आहे कामाचा. आणि त्यांच्या पक्षाकडून मला परत बोलवणं, तर मी म्हटलं मी काय करू जाणार. तर मी म्हटलं की मला ह्या देवराया डेव्हलप होणार, तुम्ही निवडून आलेले प्रत्येक आमदाराची एक देवराई होणार, ह्या बोलीवरती मी तिकडे गेलो आहे. त्या देवराई अजून झालेल्या नाहीत, अजून ते करणार आहेत. आणि निवडून आलेले लोक आता कसे वागत आहेत ह्याचा तर पण मी बघतो आहे.
की लगेच होणार होत्या, पण सगळेच नसतील करणार, पण अर्धे तरी करतील तोपर्यंत मी पोचेन आणि मी ते करायला लावणार त्यांना. मला काही घेणं देणं नाही त्याचं. पण हाच एक स्वार्थ आहे की ज्याच्यामुळं प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सीमध्ये ज्यांची आहे तिथं काहीतरी देवराया उभ्या राहतील. हे 5 वर्षात जातील येतील, पण ह्या 5 वर्षात लावलेली झाडं मात्र 100 वर्षे टिकतील ना. आता ह्याच्यासाठी मला कोणी नावं ठेवत असेल आणि कोणाला काय वाटत असेल तर त्यांना वाटण्यासाठी माझा जन्म नाही. माझा जन्म मला काय वाटते ते करण्यासाठी. आणि जर तुम्ही सत्तेच्या बाजूनं कुठल्या जर असाल तर तुमचे सगळे असलेले अधिकारी, सगळे त्यांचे नियम हे आपल्याला सपोर्ट करतात. नाहीतर मी झाड लावायला गेलो तरी पण मला उद्या अटक करू शकतात की तुम्ही सरकारच्या जागेत इथं झाड लावायला खड्डा खणला, तो झाडासाठी खड्डा खणलेला नाही, तुम्हाला त्यातून काहीतरी मायनिंग करून तुम्हाला काहीतरी करायचं, काही नियम लागू शकतात. तर आपण काय म्हणतो, भलं बुरं सगळ्यांच्याकडेच असतं, सगळ्या पक्षांकडं, सगळ्या राजकारणाकडंच, मनुष्य जातीकडंच. मनुष्य जातच ही अशी, त्यात आत बाहेर कोणीच चांगला नाही आहे. त्यामुळं चांगल्या लोकांच्या बाजूनं जेवढं काही चांगलं घेता येईल आणि पुढे जाता येईल हा मी विचार करतो. आणि थँक्यू व्हेरी मच म्हणतो. परत आपलं रानात गेलेलं बरं. मला शेवटचा प्रश्न आईवरती विचारायचा आहे की आई आज असती आणि नाट्यगृहात समोर बसली असती, सखाराम बाइंडरचा प्रयोग बघायला ती आलीच असती आणि तुझ्या प्रत्येक कलाकृतीवरती ना अमाप प्रेम केलेलं आहे, प्रत्येक गोष्टीवरती केलेलं आहे. आज आई असते आणि कारण तिने सुद्धा तुला इतक्या वर्षानंतरच थिएटरमध्ये बघितलेलं असणार, काय म्हणाली असती सखाराम बाइंडरचा प्रयोग बघितल्यानंतर? हे भयंकर इमोशनल टास्क आहे माझ्यासाठी. मी आई गेली असं मानत नाही. मी मानतो की आई झाडात आहे, आई श्वासात आहे, आई फुलांच्या सुगंधात आहे, आई फळांमध्ये आहे, पक्ष्यांमध्ये आहे, आई आहेच. पण आई असती तर तिला टाळ्या बिळ्या बघून कौतुक वाटलं असतं, पण ती म्हटली असती त्या बाईला का हात लावलास आणि तिला कसं हे धंदे कशाला सुरू केलेस तू, हे मला काय आवडणार. तिला ते आवडलं, तिला ते आवडायचं नाही. तिला वाटायचं आपल्याला तेव्हा केलं होतं, तेव्हाही बघितलं नव्हतं. नाही, तेव्हा नव्हतं बघितलं. आईनं निळू फुलेंचं एक नाटक बघितलं होतं आणि मी निळू फुलेंना भेटायला आई काहीतरी डबा घेऊन आली होती आणि बालगंधर्व होतो आणि मी निळू फुलेंकडे असं बघून बघत होतो की कसे काम करतात. तर नाही, मला त्यात आनंद होता. आई आली आणि म्हटलं कुठे फिरतो, मी तुला बाहेर बघतो ना इकडं. अगं हे निळू फुले आहेत ना, त्यांना भेटा. तो कोण असू दे, फुल्या मला नको सांगूस, मी तिकडे आल्या, मला तिथे यायला सांगितलं, तो आला नाही. ते निळू भाऊ त्याच्यात किस्सा सांगता की ती बाई मला ओळखत नाही, तिला म्हटली कोण निळू फुले मला माहीत नाही, तुला मी घेऊन आले. तर तो असं ते पण आईला आनंद झाला असता, त्या टाळ्या वाजल्या असत्या. म्हणजे कसं आई ही आपल्याला टाळ्या बिळ्या बघून तिला कौतुक होतंच. तिला ती सांगते जन्मापासून की तिला तिच्या एक मुसलमान कोणतरी उस्मान भाई होता, तर मी सगळ्यात शेवटचा होता ना, तर तिला बाळणपणात खूप त्रास व्हायचा, त्यामुळे तिला मूल नको होतं. आणि मी जेव्हा राहिलो होतो तेव्हा ती म्हणायची की अबॉर्शन टाईप त्या काळातलं काहीतरी. तर तो उस्मान भाई तिला म्हणायचं तुझ्या पोटाला हिरू जन्माला नको असं करूच. तर ती सतत सांगते की माझ्या पोटात हिरू जन्माला येणार आहे. तर ते म्हणले असते, बघा मला मी म्हणलंच होतं नाही माझ्या पोटात हिरू जन्माला येणार आहे. दादा खूप बरं वाटलं, खूप दिवसांनी इतक्या छान गप्पा झाल्या, बाकी वेगवेगळे विषय पण झाले. राहून गेलं होतं, किती दिवसाचं राहिलं होतं, पण ते या निमित्ताने का आणि चांगल्या निमित्ताने आपण भेटलो याची मला जास्त आहे. शेवटी मला, कारण शेवटी आईचा उल्लेख केला सह्याद्रीने, शेवटी काय असतं की प्रत्येक कलाकारासाठी रंगभूमी ही त्याची आईच असते आणि या रंगभूमीचा आशीर्वादच त्याच्यावरती आहे, म्हणजेच आईचा आशीर्वाद त्याच्यावरती आहे. तिसरी घंटा वाजते, पडदा उघडतो, समोर आपण लाईट येतो, प्रेक्षक बघत असतात आणि लाईव्ह बघत असतात. इथे कुठलाही रिटेक नसतो आणि तो जो ॲटमॉस्फिअर आहे तो अनुभव 25 वर्षानंतर अनुभवताना त्याच्या पोटात किती गोळा आला असेल हे आत्ता तरी लक्षात येतं आहे. 2 प्रयोग झालेत, पण संपूर्ण महाराष्ट्रभर तो फिरणार आहे, विदेशात पण जाणार आहे, कारण की हा विचार पोचवणं गरजेचं आहे. कामापेक्षा सुद्धा हा विचार पोचवणं गरजेचं आहे. आणि सखाराम बाइंडर हे अजरामर नाटक आहे. आज हे सह्याद्रीने केलं आहे, पुढच्या 25 वर्षांनी अजून कुठला तरी कलाकार घेईल, कारण ते अजरामर नाटक आहे आणि ते कधीच मरणार नाही, ती लेखणी मरणार नाही, त्यातला विचार मरणार नाही. तेव्हा सखाराम बाइंडरचा प्रयोग तुमच्या जवळच्या नाट्यगृहात कुठेही लागला तर तुडुंब गर्दी करा. आणि आत्ता तर चांगले दिवस आलेत असं म्हणायला हरकत नाही. मराठी नाटक हे प्रत्येक नाटक म्हणजे कुठलंही नाटक हे छान चालतंय, नाट्यरसिक खूप गर्दी करत आहेत
आणि आता तर रंगभूमीच्या आईचा आशीर्वाद आहे प्रत्येक कलाकारावरती. त्यामुळे सखाराम बाईंडर सयादादा करतोय, कुठेही जर लागलं तर नक्की बघायला जा, तुडुंब गर्दी करा, नक्की भेटा, सांगा कसं वाटतंय ते. कारण की आपणच जर ही कला नाही जगवली तर मग कलाकार कुठे जाईल. कलाकाराचं शेवटचं सुख हे तो करत असलेला अभिनय आहे, तो तुमच्यापर्यंत लाईव्ह पोचवणारा अभिनय आहे, ती कलाकृती आहे. तेव्हा कुठेही असाल तर नक्की सखाराम बाईंडर बघा. आणि दादा तू आलास आणि तू जे सखाराम बाईंडर परत घेऊन आलास त्याचा इतका आनंद आम्हाला सगळ्यांना झालेला आहे. आम्हालाही ते बघायचं आहे. तू दिल्लीत तळ ठोकला होतास पण तू आता मुक्काम आलाय तुझा मुंबईमध्ये. जे काही प्रयोग असतील ते आम्हीसुद्धा बघायला येणार आहोत. तर नाटक तर तू करच आणि फक्त सखाराम बाईंडरवरती थांबू नकोस. याच्यानंतर तुला पुरुष करावंसं वाटलं तर पुरुष कर, कुठलंही नवीन नाटक करावंसं वाटलं तर तू नाटक कर. कारण की तू नाटकातला एक सच्चा कलाकार आहेस. त्याच्यामुळे ही विनंती असेल की म्हणजे करायचं की नाही करायचं हा शेवटी तुझा प्रश्न आहे, पण एक विनंती आहे की तू नाटक जिवंत ठेवावंस, तुझ्यातला तो नाटकातला कलाकार जिवंत ठेवावा. तेव्हा तू आलास आणि आम्हाला वेळ दिलास त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि पुढच्या पॉडकास्टमध्ये सयादादासारखाच अजून कुठला तरी एक वल्ली माणूस आपण घेऊन येऊ, त्याच्याबरोबर वेगळ्या गप्पा मारू, त्याला काय वाटतं ते पण बघू. तोपर्यंत पाहायला विसरू नका मुंबई तक.